नमस्कार. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रभ अट्टल महाविद्यालय आयोजित मी आजच्या कार्यक्रमासाठी मी अनिरुद्ध बुद्रुककर आपणाशी संवाद साधत आहे. सर्वप्रथम मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रजनीश शिखरे मॅडम यांचे आभार मानतो की ज्यांनी मला बोलण्याची संधी दिली. तसेच उपप्राचार्य सांगळे सर, पांगरीकर सर, माझे सहकारी आणि विद्यार्थी मित्रांचं मी स्वागत करतो. आजचा जो विषय आहे तो विषय आहे पर्यावरण स्थिती आणि उपाय. तर सर्वप्रथम आपण हे बघितलं पाहिजे की पर्यावरण म्हणजे काय आणि पर्यावरण शास्त्र म्हणजे काय, की आपल्याला या दोन कन्सेप्ट्स आपल्याला या माहीत झालेल्या पाहिजेत. तर आपल्याला माहिती आहे की 5 जून रोजी पर्यावरण दिन आपण साजरा करतो. का साजरा करतो कोणाला माहीत नसतं. तर त्याचं कारण आहे असं आहे की युनायटेड नेशन कमिटीनं असं ठरवलं की पर्यावरणासाठी जनजागृती होणं खूप अपेक्षित आहे. कॉमन माणसाला काहीतरी पर्यावरणाचा अवेअरनेस असावा, याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे, त्याच्यासाठी जनजागृती केली पाहिजे, असा एक ठराव पास झाला. तो ठराव पास झाला 5 जून 1974 साली. तेव्हापासून 5 जून हा दिवस हा एन्व्हायरमेंट डे म्हणून साजरा करण्यात यायला लागला. तर सर्वप्रथम एन्व्हायरमेंट हा जो शब्द आहे, तर एन्व्हायरमेंट हा फ्रेंच शब्द आहे. त्याचा अर्थ होतो सराउंडिंग, म्हणजे आपल्या भोवती सभोवतालचं वातावरण. आपण जिथे राहतो तर आपल्या भोवतीची हवा कशी आहे, जमीन कशी आहे, पाणी आहे का, या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे जवळपास एक सराउंडिंग असं आपण म्हणूयात त्याला. तर डेफिनेशन जर करायची झाली की पर्यावरण शास्त्र म्हणजे काय, मग आपण त्याची डेफिनेशन किंवा व्याख्या जर बघितली तर ती अशी होती की पृथ्वीवरील पर्यावरणाचे आकलन, त्यांचा समस्यांचा अभ्यास व मानवाचा पर्यावरणावरील परिणाम, त्यांचा शोध घेऊन समस्या निराकरण करणारे शास्त्र म्हणजे पर्यावरण शास्त्र. म्हणजे माणसाचा आणि निसर्गाचा हा एक इंटरॅक्शन्स होत असतात नेहमी, किंवा एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा कुठलाही सजीव प्राणी, झाडं आहेत, झुडपं आहेत, कुठलाही सजीव प्राणी, सजीव प्लांट असो, हे असो, तर त्यांचा पर्यावरणाशी संबंध येत असतो. त्यांच्या इंटरॅक्शन्स होत असतात आणि त्या इंटरॅक्शन्स जिथे होतात त्याला आपण इकोसिस्टीम असं नाव दिलेलं आहे, ज्याला आपण परिसंस्था, मराठीतून परिसंस्था असं म्हणतो. तर पर्यावरण माहीत करण्याआधी आपल्याला ही परिसंस्था माहीत करणं सुद्धा आवश्यक आहे. मग आपण पर्यावरणाकडे वळूयात. तर परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम्स. या इकोसिस्टीम या 2 प्रकारच्या असतात. एका म्हणतात ॲक्वॅटिक इकोसिस्टीम, दुसरी आहे टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. ॲक्वॅटिक इकोसिस्टीम म्हणजे पाणी, ॲक्वा म्हणजे पाणी, आणि टेरेस्ट्रियल म्हणजे जमीन. म्हणजे अशी इकोसिस्टीम जी जमिनीवर आहे आणि अशी इकोसिस्टीम जी पाण्यामध्ये आहे त्याला ॲक्वॅटिक इकोसिस्टीम म्हणतात आणि टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम म्हणतात. तर ॲक्वॅटिक इकोसिस्टीमचे परत 2 प्रकार पडतात. एकाला म्हणतात लेंटिक इकोसिस्टीम, दुसऱ्याला म्हणतात लोटिक इकोसिस्टीम. तर लेंटिक इकोसिस्टीम म्हणजे जिथं पाणी स्टॅग्नंट आहे, पाणी हे स्थिर आहे, जसं पॉन्ड म्हणजे तळं, डबके. आता पावसाळा चालू आहे, एखादा खड्डा पडलेला आहे, छोटे मोठे खड्डे पडलेले असतात, त्यात पावसाचं पाणी साठतं, तिथं पाणवठा तयार होतो. तर त्यालाही आपण लेंटिक इकोसिस्टीम असं म्हणू शकतो. फक्त काय, दीज आर टेम्पररी इकोसिस्टीम. यांना आपण टेम्पररी किंवा तात्पुरती इकोसिस्टीम म्हणतो, कारण पाणी वाळून गेले की ती इकोसिस्टीम संपून जाते, किंवा पाणी जिरलं की इकोसिस्टीम संपून जाते. पण तळं जे आहे त्यातली इकोसिस्टीम फॉरएव्हर राहते, तर त्यांना परमनंट इकोसिस्टीम्स असं म्हणतात. दुसरे जे आहेत ते म्हणजे टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. टेरेस्ट्रियल इकोसिस्टीममध्ये काय येतं की जमिनीवरच्या ज्या इकोसिस्टीम्स आहेत, कारण जमीन ही सगळीकडे सारखं नसते. काही ठिकाणी वाळवंट आहे, काही ठिकाणी शेतं आहेत, काही ठिकाणी फॉरेस्ट आहे, ज्याला आपण जंगलं म्हणतो, काही ठिकाणी बर्फ आहे. तर अशा इकोसिस्टीम्सला आपण टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम्स असं म्हणतो. जर त्या लेंटिक इकोसिस्टीम म्हणजे तळ आणि लोटिक इकोसिस्टीम जेव्हा आपण अभ्यास करतो तर लोटिक म्हणजे वॉटर इज रनिंग,
म्हणजे पाणी त्याचं वाहतं आहे. उदाहरण सांगायचं झालं तर नदी आणि समुद्र. आणि पाणी हे वाहतं असल्यामुळं नाही का त्यामध्ये न्यूट्रिएंट कंटेंट हा थोडासा जास्त असतो आणि ऑक्सिजन डिझॉल्व हा सुद्धा जास्त असतो. हा जवळपास 4% ऑक्सिजन हा नदीच्या पाण्यामध्ये असतो. त्यामुळे नदीचं पाणी थोडंसं गोड लागतं प्यायला. तर ह्या आहे इंट्रोडक्शन बिटवीन द लेंटिक इकोसिस्टीम आणि लोटिक इकोसिस्टीम. तर या दोघांचा जर अभ्यास केला तर लेंटिक इकोसिस्टीम आणि लोटिक इकोसिस्टीम या दोन्ही इकोसिस्टीममध्ये अबायोटिक फॅक्टर्स असतात आणि बायोटिक फॅक्टर्स असतात, ज्याला आपण जैविक घटक आणि अजैविक घटक असं म्हणतो. तर जैविक घटक म्हणजे कोणते? तर ते म्हणजे प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स आणि डिकम्पोजर्स. मग प्रोड्युसर्स म्हणजे कोण? तर त्याच्यामधले असणारी जी वनस्पती आहे, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आपल्याला माहीत आहे, आपण शाळेपासून शिकत आलेलो आहोत की झाड आहे आणि वनस्पती या ज्या आहेत हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. प्रकाश संश्लेषण ज्याला आपण फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटीनं, त्या क्लोरोफिल पिगमेंट असतात पानामध्ये, जेणेद्वारे की आपण स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतो, वनस्पती तयार करू शकतात. म्हणून त्यांना आपण ऑटोट्रॉप्स म्हणले. पण आपण स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, कारण आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचे क्लोरोफिल पिगमेंट्स नाहीत. म्हणून आपण नाही का वनस्पतीवर अवलंबून आहेत, जसं धनधान्य वगैरे त्याच्यावर आपण अवलंबून आहे. म्हणून आपण झालो कन्झ्युमर्स. जसं हरिण आहे गवत खातं, गाय आहे गवत खातं, तर हे झाले कन्झ्युमर्स, हे झाले प्रायमरी कन्झ्युमर्स. मग या प्रायमरी कन्झ्युमर्सला सेकंडरी कन्झ्युमर्स डिपेंड आहेत. जसं की हरणाला वाघ खातो, सिंह खातो, तर जर हरिण काढून टाकलं तर वाघाला काही शिकारच मिळणार नाही. म्हणून ही जी आहे याला आपण फूड चेन असं म्हणायला म्हणतो. तर कुठल्याही इकोसिस्टीममध्ये प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स आणि तिसरा जो आहे डिकम्पोजर्स. आता डिकम्पोजर्स म्हणजे काय? ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर द डिकम्पोजर्स. म्हणजे आपण जर बघितलं एखादं केळाचं साल किंवा ब्रेडचा तुकडा पडलेला जर असेल तर 4-5 दिवसानं जर आपण बघितलं तर तो दिसेनासा होतो, तो डिकम्पोज होतो. कसं काय डिकम्पोज होतो? कोण डिकम्पोज करतो? तर बॅक्टेरिया, फंजाय हे डिकम्पोजर्स आहेत. तर हे डिकम्पोज करतात. काही ठिकाणी बघितलं की आता सध्या जर बघितलं की जिथं कचरा सापड आहे तिथं नाही का एक प्रकारची बुरशी येते, त्याला आपण ॲगारिकस असं म्हणतो. त्याला आपण कुत्र्याच्या छत्र्या असंही नाव आहे कॉमन भाषेमध्ये. तर ह्यांचं काम सुद्धा काय करतं की कचऱ्याचे विघटन करणे. म्हणजे थोडक्यात काय झालं की जेवढं काही डेड बॉडीज वगैरे जे आहेत त्यांचे विघटन करण्याचं काम. आणि त्यामुळं काय होतात की सूक्ष्मद्रव्य हे वेगळे होतात, ते परत जमिनीमध्ये जातात आणि ते खत म्हणून कामी येतं आणि परत झाडांना ते अन्नद्रव्याचा पुरवठा होतो. तर अशी आहे ही, ज्याला आपण पिरॅमिड असं म्हणतो, की त्याला एनर्जी पिरॅमिड असे नाव दिलेलं आहे. तर लेंटिक इकोसिस्टीम आणि लोटिक इकोसिस्टीम हे तर आपण बघितलंच. आता नदी आणि समुद्र या दोन्ही लोटिक इकोसिस्टीम जरी असल्या तरी दोघांमध्ये फरक हा आहे की एक गोड पाणी आहे ज्याला आपण फ्रेश वॉटर म्हणतो आणि एक मराईन वॉटर आहे, म्हणजे सॉल्ट वॉटर आहे, ज्याच्यामध्ये खारं पाणी आहे. कारण त्याच्यामध्ये मिनरल्सचं प्रमाण हे अधिक असल्यामुळं ते पाणी खारं लागतं, ते पाणी आपण पिऊ शकत नाहीत. पण तिथं जे राहणारे प्राणी आहेत आणि फ्रेश वॉटरमध्ये राहणारे जे प्राणी आहेत, उदाहरण जर द्यायचं झालं तर फिशचं देता येईल, म्हणजे मासे. तर गोड्या पाण्यात राहणारे मासे हे गोड्या पाण्यासाठीच ते त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन्स तसे झालेले असतात. आणि खाऱ्या पाण्यात राहणारे जे मासे आहेत त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन खाऱ्या पाण्यामध्येच राहण्यासाठी दिलेले असतात. जर आपण विचार केला की खाऱ्या पाण्याचा मासा गोड्या पाण्यामध्ये टाकूयात आणि गोड्या पाण्यातला मासा समुद्रात टाकूयात तर ते जगतील का? बिलकुल जगणार नाही. खाऱ्या पाण्यामधला मासा जर आपण गोड्या पाण्यामध्ये टाकला तर त्याचे बॉडी फ्लुइड्स सगळे बाहेर पडतील आणि तो श्रिंक होऊन मरेल. आणि गोड्या पाण्यातला मासा जर खाऱ्या पाण्यात जर टाकला तर तो त्यामध्ये पाणी जाईल, तो पाणी काढू शकणार नाही, तो सॉल्ट काढू शकणार नाही आणि तो मासा फुगून मरेल. म्हणजे कुठलीही इकोसिस्टीममध्ये राहण्यासाठी त्या ॲनिमल्समध्ये अडॉप्टेशन्स तयार केलेली आहेत. आता वळूयात आपण टेरेस्ट्रियल इकोसिस्टीममध्ये. तर टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम जी आहे
तर त्याला आपण जमिनीवरची इकोसिस्टीम असं थोडक्यात असं म्हणूयात. म्हणजे फॉरेस्ट इकोसिस्टीम, डेझर्ट इकोसिस्टीम, माउंटन इकोसिस्टीम, स्नो इकोसिस्टीम, इश्चराईन इकोसिस्टीम आणि अजून एक इकोसिस्टीम आता ॲड झाली आहे ती म्हणजे मॅनमेड इकोसिस्टीम. तर मॅनमेड इकोसिस्टीम म्हणजे की माणसानं कृत्रिमरित्या तयार केलेली इकोसिस्टीम. आता आपण बघतो की तळे वगैरे आहेत हे नैसर्गिकरित्या तयार झालेले आहेत, पण शेतामध्ये आजकाल शेततळ तयार करायला लागले आहेत. तर शेततळ म्हणजे काय आहे, तर ही आर्टिफिशियल इकोसिस्टीम आहे, दॅट इज कॉल्ड ॲज मॅनमेड इकोसिस्टीम्स. तर तसे आपण बागा करतो, शेती करतो, या सगळ्यांना आपण आर्टिफिशियल इकोसिस्टीम किंवा मॅनमेड इकोसिस्टीम्स असं म्हणतो. तर या प्रत्येक इकोसिस्टीममध्ये राहणारे जे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, त्या पर्टिक्युलर एरियामध्ये राहण्यासाठी त्या ॲनिमल्समध्ये, त्या वनस्पतीमध्ये तसे अडॉप्टेशन्स तयार केले असतात. उदाहरण जायचं झालं की वाळवंट. वाळवंट म्हणजे जिथं पाणीच नसतं, कमीत कमी 20 mm फक्त पाऊस पडतो आणि सहारा वगैरे अशा ठिकाणी तर पाऊसच पडत नाही, म्हणजे आतापर्यंत पाऊसच पडलेला नाहीये. किंवा आपल्या राजस्थानमध्ये सुद्धा पाऊस पडतो तर 15 mm वगैरे असाच पाऊस पडतो. मग पाणी नसल्यामुळे वॉटर कन्झर्वेशन जे आहे, तर तशा प्रकारच्या अडॉप्टेशन्स हे प्राण्यांमध्ये आहे आणि वनस्पती आहेत. जसं आपण उदाहरण जर घ्यायचं झालं तर उंटाला आपण वाळवंटामधलं जहाज असं म्हणतो. आणि उंटाची खासियत आहे की एकदा तो पाणी पिला की 100 लिटर तो आरामात पाणी पिऊ शकतो आणि 100 लिटर साठवू शकतो. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की त्याच्यामध्ये जी चरबी आहे त्या चरबीपासून पाणी वेगळं करू शकतो. म्हणजे वॉटर कन्झर्वेशन त्याच्यामध्ये आहे, हे म्हणजे निसर्गानेच दिलेली आहे तशी प्रकारची सिस्टीम. इकडे जर बघितलं कॅक्टस वगैरे अशा तिथं काटेरी वनस्पती आहेत. काटेरी वनस्पती का आहेत, कारण तिथं पानं नसतात त्याला. कारण पानामुळे काय होतं की वॉटर इव्हॅपोरेट होतो, वॉटर लॉस होतो. मग तो वॉटर लॉस आपल्याला टाळायचा आहे. वॉटर लॉस टाळण्यासाठी काय करायचं की तुम्ही बघा त्याच्यामधलं ते कॅक्टसचं खोड हे हिरव्या कलरचं असतं. म्हणजे फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी जी असते ती फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी हे खोडच करतं, पाण्याची गरज नाही. म्हणजे वॉटर इव्हॅपोरेशन जे आहे हे वॉटर इव्हॅपोरेशनचा आपण कमीत कमी करायचा इथं प्रयत्न केलेला आहे. जसं आता टुंड्रा इकोसिस्टीम जर बघितलं, टुंड्रा प्रदेशामधली इकोसिस्टीम, तर तिथं ॲनिमलची स्किन ही मोठी जाड केलेली आहे. कारण तिथं -55 पर्यंत तापमान जातं. एवढं कमी तापमान सहन करण्याची ताकद यावी म्हणून नाही का त्याची स्किन ही जाड असते. आतमध्ये चरबीचे 3 लेअर असतात आणि स्किन ही केसाळ कातड्याची बनलेली असते. दुसरं एक त्यांच्यामध्ये एक खासियत बघायला मिळते की ते म्हणजे हायबर्नेशन. हायबर्नेशन म्हणजे जेव्हा अति थंडी पडते तेव्हा ते ॲनिमल्स काय करतात की एक झोप काढतात. त्याला काय म्हणतात, हायबर्नेशन. झोप काढतात तर काय होतं की त्यांची बॉडी ऍक्टिव्हिटी ही एकदम 0 होऊन जाते आणि हृदयाची हालचाल एकदम मिनिमम होती. म्हणजे जणू काय तो प्राणी मेलेलाच आहे. पण जेव्हा वातावरण फेवरेबल होतं, बर्फ वितळायला लागतो, वातावरण गरम होतं, तर परत त्या ऍक्टिव्हिटी या त्यांच्या वाढायला लागतात आणि तो जागा होतो. तर अशा प्रकारचे मॉडिफिकेशन्स या पर्टिक्युलर इकोसिस्टीममध्ये आपल्याला बघायला मिळतात. जसे आपण फॉरेस्ट इकोसिस्टीम जर बघितलं तर आफ्रिकन रिजन जे आहे, ज्याला आपण विषुववृत्त म्हणतो, जिथं की सूर्यप्रकाश हा डायरेक्ट पडतो आणि तिथं अति पाऊस आणि अति ऊन याच्यामुळे नाही का प्लांटेशन भरपूर आहे. प्लांटेशन भरपूर असल्यामुळे जंगलं खूप झालेले आहेत आणि जंगल खूप असल्यामुळे आपल्याला प्राण्याची विविधता जी आहे ती आपल्याला आफ्रिकेमध्ये ही जास्त बघायला मिळते. तर दुसरा हा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे आपल्याला शिकावा लागेल, तो म्हणजे बायोडायव्हर्सिटी, ज्याला आपण जैवविविधता असं म्हणतो. तर प्रत्येक देशाची एक बायोडायव्हर्सिटी असते, प्रत्येक ठरलेली असते. प्रत्येक देशामध्ये बायोडायव्हर्सिटी ऍक्ट आता तयार केलेले आहेत, बायोडायव्हर्सिटी लॉ तयार केलेले आहेत, जेणेकरून आपल्या देशामधली जी ॲनिमल्स आहेत किंवा जी काही झाडं आहेत ती दुसऱ्या देशामध्ये जाऊ नयेत किंवा त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून. आता माणसाचे इंटरफिरन्स असल्यामुळे आपण बरीच वृक्षतोड करतोय आणि त्यामुळे काय झालं की चांगल्या चांगल्या वनस्पती, चांगले जे ॲनिमल्स जे आहेत, जे इंडेंजर्ड स्पीसीज म्हणून झालेले आहेत, काही नामशेष पण झालेले आहेत. जसा
उदाहरण द्यायचं झालं तर भारतामधून चित्ता आता नामशेष झालेला आहे. भारतामध्ये चित्ता आता आढळत नाही. आता आफ्रिकेमधून आणायचं आणि त्याचं संवर्धन करायचं याचे प्रयत्न चालू आहेत, पण अजून त्याला काही म्हणावं तसं यश आलेलं नाही. तर आफ्रिकेमध्ये मादागास्कर या एरियामध्ये एक वनस्पती सापडायची. त्या वनस्पतीचा उपयोग हा ब्लड कॅन्सरवर व्हायचा आणि ब्लड कॅन्सर त्याच्यानं बरा व्हायचा. पण काय झालं की अति प्रमाणामध्ये डिफॉरेस्टेशन झालं, त्यानंतर घरं झाले तिथं आणि त्या वनस्पती आता जवळपास सापडतच नाही. त्यामुळं ज्या व्हॅल्युएबल वनस्पती आहेत, ज्या ॲनिमल्स आहेत जे की एन्व्हायरमेंटमध्ये एक रोल चांगला निभवतात त्यांचा, तर या वनस्पती हे नामशेष होत असल्यामुळे आता बायोडायव्हर्सिटी ॲक्ट खूप भारतानं पण कडक केले आहेत. झुलॉजी डिपार्टमेंटमध्ये किंवा झुलॉजीच्या अभ्यासक्रमामध्ये आधी डिसेक्शन्स असायचे, त्या डिसेक्शन्सवर बॅन आणलेत. पर्टिक्युलरची जे ॲनिमल्स हे फूड चेनमध्ये असतात. फूड चेन म्हणजे काय की गवत आहे, गवतावर किडे आहेत, किड्यांना तो बेडूक खातो, नंतर बेडूक, त्यामुळं किड्यांची संख्या ही मर्यादित राहते. गवत आहे, गवताला हरिण खातो, हरणाला सिंह खातो. त्यातली एक जरी ॲनिमल आपण डेंजरमध्ये गेला तर पूर्ण फूड चेन ही डिस्टर्ब होते. त्यामुळं भारतानं बायोडायव्हर्सिटी ॲक्ट हे इतके स्ट्रिक्ट केले आहेत की आता कोणी हे ॲनिमल्स मारला, बेडूक मारला तर त्याला नॉन बेलेबल वॉरंट इश्यू होतं आणि त्याला जेल होते. तर हे झालं बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, बायोडायव्हर्सिटी आपल्याला का गरजेची, याचं संवर्धन का गरजेची आणि आपण हा का हाती घेतला. कारण सध्या पूर्ण जग हे प्रॉब्लेम्सवर फेस करते. कारण एन्व्हायरमेंटल पोल्युशन्स भरपूर झालेले आहेत आणि एन्व्हायरमेंटल पोल्युशन्स व्हायचं कारण म्हणजे नवीन नवीन शहरं निर्माण होत आहेत. उदाहरण द्यायचं झालं की आपण आपलं जवळचं उदाहरण देऊयात की पुणे आणि मुंबई. तर पुण्याच्या आजूबाजूला मगरपट्टा किंवा बालेवाडी, हिंजेवाडी हे इथं शेत होते, इथं भरपूर ग्रीनरी होती. पण आज तिथं ग्रीनरी तिथं दिसत नाहीये, तर आज तिथं IT पार्क्स दिसत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॅट्स दिसत आहेत. म्हणजे काय होत चाललंय की डिफॉरेस्ट्रेशन होत चाललेलं आहे हळूहळू. मुंबईचं उदाहरण केलं तर नवी मुंबई जी आहे तिथं भरपूर जंगलं होते, तिथं विविध प्राणी होते, पक्षी होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे झाडं होते. तर आता ती डिफॉरेस्ट्रेशन झाल्याने तिथले प्राणी पक्षी आता गायब झालेले आहेत. हव्या तशा वनस्पती, मेडिसिनल प्लांट आता सापडत नाहीयेत, तिथं फक्त फ्लॅट झालेले आहेत. तर यामुळं काय झालेलं आहे की आपली जैवविविधता धोक्यात आलेली आहे. दुसरं उदाहरण झालं की इंडस्ट्रियलायझेशन. तर याचं उदाहरण आपण थोडंसं नंतर बघूयात आपण की या सगळ्याचा परिणाम म्हणजे पोल्युशन्सवर होतो की वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युशन्स वाढलेले आहेत, जसे की एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, नॉईज पोल्युशन, त्यानंतर रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन. तर या पोल्युशन्स वाढल्यामुळे भारतामध्ये भरपूर प्रमाणामध्ये एन्व्हायरमेंट जे आहे ते बऱ्यापैकी धोक्यात आलेलं आहे. आपण म्हणतो की भारत आता मोठ्या आर्थिक याच्याकडे चाललेला आहे, भारताने खूप प्रगती केलेली आहे, भारताचा GDP रेट खूप वाढलेला आहे, बरोबर वाढलेला आहे. पण एन्व्हायरमेंट इश्यूज अजून जशाला तसेच आहेत, ते काय आपण सॉल्व्ह करू शकलेलो नाही. तर याचं कारण म्हणजे हे 4-5 जे प्रकारचे पोल्युशन्स आहेत, हे 4ही प्रकारचे पोल्युशन्स अजूनही जशाला तसेच आहेत, किंबहुना ते वाढतच चाललेले आहेत. उदाहरण जर द्यायचं झालं तर एअर पोल्युशन. तर एअर पोल्युशनचे कारण मध्ये एक बातमी होती की दिल्ली हे जे गाव आहे 3 ते 4 दिवसासाठी कर्फ्यू लावण्यात आला होता. कारण का तर एअर पोल्युशन एवढं वाढलं होतं. कारण त्याचं कारण म्हणजे धुकं होतं आणि अतिप्रमाणामधले वाहनं आणि याच्यापासून स्मॉग तयार होतात. धुकं आणि धूर याचं कॉम्बिनेशन मिळून तयार होतो स्मॉग, आणि हा स्मॉग माणसाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक असतो. त्यामुळे दिल्लीमध्ये 3-4 दिवस हे कर्फ्यू लावावा लागला होता. तर एअर पोल्युशन होतं कशासाठी, तर एअर पोल्युशनची वेगवेगळी कारणं आहेत. एक म्हणजे की जे पाश्चात्य देश आहेत तर तिथं इन्सेक्टिसाइड्स वगैरे हेलिकॉप्टरनं फवारण्यात येतात, आपल्याकडे मशीननं फवारण्यात येतात. तर
ते इन्सेक्टिसाइड्स लार्ज स्केलनं फवारण्यात येत असल्यामुळं ते हवेमध्ये मिक्स होतात आणि एअर पोल्युशन होतं त्याच्यामध्ये. किंवा इंडस्ट्री आहेत, इंडस्ट्रीमध्ये ज्या चिमण्या आहेत त्याच्यातून बराच धूर निघतो, त्या धूर हवेमध्ये मिक्स होतो, त्याच्यामुळे एअर पोल्युशन वाढतं आहे. तिसरा जो आहे मुद्दा तो म्हणजे ऑटोमोबाईलचा धूर जो आहे, तरी आपण नाही का युरो 1, युरो 2, युरो 3, युरो 3, युरो 5 असे नामांकन आणतो आहे, जेणेकरून गाडीमधून मिळणारा धूर जे आहे ते कमीत कमी बाहेर पडावं. पण तरी सुद्धा आज आपल्याला असं दिसतं की बरेच लोक अक्षरशः रॉकेल टाकून गाड्या चालवतात. त्याच्यामधून निघणारा जो धूर आहे तो हवेमध्ये मिसळतो आणि असा धूर जो आहे तो आपल्या फुफ्फुसाला अतिशय धोकादायक आहे, जेणेकरून लंग कॅन्सर हा होऊ शकतो आपल्याला. तर अशा प्रकारचे पोल्युटेड, कारण आपल्या भारताची हवेचं जे क्वालिटी जर बघितली, क्वालिटी इंडेक्स जर बघितला तो अतिशय पुअर आहे. कारण दुसरं कारण वीटभट्ट्या. आता एक उदाहरण द्यायचं झालं की ताजमहलच्या बाजूला वीटभट्ट्या आहेत आणि त्या वीटभट्ट्याचा जो धूर आहे तो धूर हवेमध्ये मिक्स झाला, ढगामध्ये मिक्स झाला आणि ॲसिड रेन तयार झाला. आणि ॲसिड रेनमुळे काय झालेलं की तो ताजमहलचा जो मार्बल आहे तो मार्बल पोरस व्हायला लागलाय, त्याला छिद्र पडायला लागलेत हळूहळू, कारण ड्यू टू द ॲसिड रेन. आणि हा ॲसिड रेनमुळे काय होतं की जमीन सुद्धा नापीक होत चाललेली आहे, कारण जमिनीचा pH जो आहे तो बदलत चाललेला आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशनमध्ये सांगायची काही गरज नाही की भारतातलं पाणी हे पोर्टेबल मानल्याच जात नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय हूच्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं तर हूच्या दृष्टिकोनातून वॉटर पोर्टेबल जे आहे ते 7.2 त्याचा pH असला पाहिजे, पण हा pH नाहीच आहे. याची कारणं काय आहे की ज्या नदी आहेत, ज्याला आपण नाही का नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते नॅचरल रिसोर्सेस आपण पोल्युटेड करून टाकले. कुठल्या नदीच्या शेजारी जर बघितलं तर तिथं क्रियाकर्म होत असतात, गणपतीच्या मूर्त्या तिथं टाकल्या जातात, जेणेकरून त्याच्यामधला जो प्लास्टर ऑफ पॅरिसची जर मूर्ती असेल तर प्लास्टर ऑफ पॅरिस त्याच्यामध्ये मिक्स होऊन पाणी खराब होत चाललेलं आहे. इंडस्ट्रीयल इन्फ्लुएन्स जे आहेत ते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रक्रिया न करता अजूनही ते त्यामध्ये सोडण्यात येतात, त्यामुळे ते वॉटर दूषित झालेलं आहे. आणि जवळपास भारतामध्ये जर 100 डिसीजेस असतील तर 40% डिसीजेस हे वॉटर बॉर्न डिसीजच आहेत ते. कारण कुठल्याही वॉटर बॉडी घेतली भारतामधली तर त्याच्यामध्ये डायरिया इन्फेक्शन आहे आणि इकोलाई इन्फेक्शन आहे. कुठलंही पाणी घ्या तर त्यासाठी काय करायला पाहिजे, आरो वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे, हा एक दुसरा प्रश्न आहे. तर जिथं माझं असं म्हणणं आहे की जिथं 7 pH आहे, आधी आपल्या पाण्याचा pH बघून घ्यावा. जर जो 7 असेल किंवा 7.4 असेल तर आरो वापरायची काही गरज नाही, साधं फिल्टर वापरलं तरी सुद्धा चालतं. दुसरं जे उदाहरण जर द्यायचं झालं तर गंगा नदी, हायली पोल्युटेड रिव्हर. आणि आता जर तुम्ही 2-4 दिवसापूर्वी जर बातमी बघितली असेल तर हजारो डेड बॉडीज त्या गंगेमध्ये टाकून दिलेल्या आहेत, जे की कोरोना पेशंट होते. आणि याच्यामुळं काय झालं की गंगा नदी परत पोल्युटेड झाली. परत वाराणसी वगैरे अशा ठिकाणी जिथं माणूस मेला तिथे तिचे अंतिम क्रियाकर्म त्या नदीकिनारीच केले जातात. आणि तिथले लोक आता खूपच कमर्शियल झालेले आहेत असे क्रियाकर्म करणारे. ते काय करतात, अर्धवटच डेड बॉडी जाळतात, तिला उचलतात आणि लगेच नदीमध्ये टाकून देतात. आणि अर्धवट जळालेली बॉडी अशा तिथं जर गेला तर तुम्हाला असं बघायला मिळेल की तिथं अर्धवट जळालेल्या बॉडी अशा तरंगताना दिसतात. आणि त्यामुळं गंगेचं पाणी हे अतिशय दूषित झालेलं आहे. याचं कारण म्हणजे ह्युमन इंटरफिरन्स. आपण त्या नॅचरल सोर्सेस आपण सगळे दूषित केलेले आहेत. आपण किती कायदे केले तरी त्याच्या जे व्हायचा परिणाम तोच होत आहे. दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं की अशा गोष्टीमुळं काही काही मिनरल्स, जे घातक मिनरल्स सुद्धा पाण्यामध्ये मिक्स होतात. जसं की उदाहरण द्यायचं झालं की मिनामाटा डिसीज, जो की मला वाटतं मर्क्युरीपासून होतो, मिथिल मर्क्युरीपासून तो डिसीज होतो. आणि जेणेकरून आपल्या मणक्यामध्ये आणि ब्रेनमध्ये त्याचं अक्युमुलेशन होतं आणि आपला ब्रेन हवा तितकं इफेक्टिव्हने काम करत नाहीत. उद्या पॅरालिसिसचा अटॅक वगैरे असे किंवा विष बाधा होऊ शकते. तर दिस इज रिगार्डिंग
वॉटर पोल्युशन. सॉईल पोल्युशन जर आपण बघितलं गेलं तर सॉईल पोल्युशन हे आपण मॅनमेड ज्याला आपण म्हणता येईल आणि नैसर्गिक असंही म्हणता येईल. तर जेव्हा भूकंप होतो, ज्वालामुखी होतो, तर त्यावेळेस चांगली जमीन ही नापीक होऊन जाते. तर भूकंप झाला किंवा ज्वालामुखी झालेला आहे त्याला आपण काहीच करू शकत नाही, ते काही गोष्टी आपल्या हातात नाही, म्हणून त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झाल्या त्या. तर त्याच्यामुळे जमीन खराब होत चाललेली आहे, काही काही ठिकाणी बरीच खराब झालेली आहे. आता मॅनमेड इंटरफिअरन्समुळे काय होतं की आपण अति प्रमाणामध्ये केमिकल खताचा वापर करत आहोत, नैसर्गिक खताचा वापर कमी करत नाही. आणि नैसर्गिक केमिकल खताचा वापर अति केल्यामुळं जमिनीचा पोत हा बिघडत चाललेला आहे. दुसरीकडे बघितलं गेलं तर आपण कॅश क्रॉप्स जास्त लावतोय, कापूस आणि ऊस. कापूस आणि ऊस हे पिकं अशी आहेत की जे जास्तीत जास्त पाणी शोषून घेतात. मग त्यासाठी नाही का बोर पाडण्यात आले. तर लातूर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जर बघितलं गेलं तर हजार फूट खोल बोर पाडलेले आहेत आणि त्याचं जे पाणी येतं ते पाणी अत्यंत सॉल्टी आहे, म्हणजे अल्कलाईन वॉटर आहे, ज्याची की pH 8-9 अशी आहेत. आणि या अल्कलाईन pHमुळे काय झालेलं आहे की जमिनीचा pH हा पार बिघडून गेलेला आहे, जमीन ह्या नापीक बनलेल्या आहेत. दुसरी गोष्ट इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स. भारतामध्ये अजूनही कायदे कडक झालेले नाही आहेत. इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स कुठलीही प्रक्रिया न करता सोडून दिले जातात, त्यामुळे वॉटर पोल्युशन होतंय आणि सॉईल पोल्युशनही होतं आणि एअर पोल्युशन सुद्धा. या तिन्ही पोल्युशनसाठी जबाबदार बऱ्याच प्रमाणामध्ये या इंडस्ट्रीज आहेत. चौथ्या प्रकारचं जर पोल्युशन बघितलं आपण तर ते आहे नॉईज पोल्युशन. तर नॉईज पोल्युशन म्हणजे काय, तर रॉंग साऊंड ॲट रॉंग प्लेस ॲट रॉंग टाईम, म्हणजे नॉईज पोल्युशन. म्हणजे नको असलेला आवाज. याचा तुम्ही म्हणाल आता या आवाजाचा आपला काय संबंध, तर बघितलं गेलं की जिथं आपण ट्रॅफिकमध्ये गाडी चालवतो आणि त्याचे जे आपण हार्टबीट मोजले, जिथं ट्रॅफिक खूप जाम झालेली आहे, सारखे हॉर्न वाजतात आहेत आणि अशा माणसाचे जर हार्टबीट बघितले तर ते वाढलेलं असतं, त्याचा BP वाढलेला असतं, त्याच्या ब्रेनवर स्ट्रेस आलेला आहे, त्याची चिडचिड वाढते. आणि आज जर बघितलं झालं तर कुठलाही कार्यक्रम आणि कुठलंही लग्न हे DJ शिवाय होत नाही. आणि DJ पाहिजेच असा लग्नामध्ये आग्रह असतो. आणि जेव्हा वरात निघते लग्नाची त्यावेळेस जो DJ असतो त्याच्या जस्ट स्पीकरच्या 1 फूट किंवा 2 फूटच्या तिथंच मुलं नाचत असतात. आणि त्याच्या काही काही केसेस असे झाले आहेत की हार्ट बस्ट झालेले त्यांच्या अक्षरशः त्यांच्या आवाजामुळे, त्यांच्या त्या बेसमुळं. आणि हार्टबीट होऊन तिथं म्हणजे हार्ट बस्ट होऊन तिथं काही जण मरण पावलेले आहेत, काही जण बहिरे झालेले आहेत. तर हा आवाजामुळं जिथं किंवा आजूबाजूला इंडस्ट्री असेल तिथं नाही का, किंवा हॅमरिंग मशीन्स असतील तर त्या हॅमरिंग मशीनचा जो आवाज असतो तो आपल्यासाठी अतिशय घातक असतो. तर अशा प्रकारचे जे पोल्युशन्स असतात हे पोल्युशन नॉईज पोल्युशनमध्ये आढळतं. शेवटचा जो आहे पोल्युशन तो म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन्स. ते रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन ज्याला आपण किरणोत्सार पोल्युशन असे म्हणतो, त्याचं बेस्ट उदाहरण म्हणजे की अमेरिकेनं जपानवर हिरोशिमा आणि नागासाकी हे 2 शहर आहेत जपानमधले, तिथं अणुबॉम्ब टाकला होता. आणि तो अणुबॉम्ब टाकल्यामुळे की पूर्ण दोन्ही शहरं बेचिराग झाले आणि तिथले जे लोक होते ते बरेच मेले. काही जे वाचले त्यांच्या DNA मध्ये चेंजेस झालेले आहेत. अजूनही तिथं नाही का काही जण म्युटंट्स तयार झालेले आहेत, किंवा काही जणांना 6 बोटं, काही जणांना 1 डोळा, काही जणांना नाकामध्ये प्रॉब्लेम, काही जणांचा ओठ फाटलेला, अशी मुलं 2-3 पिढ्या जन्माला आले होते. म्हणजे सगळ्यात घातक हे किरणोत्सार पोल्युशन आहे. तर या सगळ्या याच्यामुळं आपलं भारत तर पोल्युटेड झालेलाच आहे, पण सगळ्यात सध्या जग सुद्धा पोल्युटेड झालेलं आहे. तर ही सगळं आहे सिनारिओ हा भारताचा आणि जगाचा. आणि तो आपल्याला जर टाळायचा असेल तर आपण म्हणत नाही की आपण फार काही आपण करू शकू किंवा हे नाही आम्ही काय करू शकू, तर तसं नाही. पण आपण थोडी का होईना आपण त्यामध्ये सहभाग जर नोंदवला की काय आहे, कशामुळं आहे, म्हणजे या समस्या आहेत, या समस्याचं निराकरण करण्यासाठी आपण काय करू शकतो, ज्याच्या परीनं जे होईल त्याच्या परीनं आपण हे सगळ्या गोष्टी टाळता आल्या पाहिजेत. तर मी तर असं म्हणेल की आपण कॉलेजमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये प्लास्टिकचा जो उपयोग आहे
हा कमीत कमी जरी केला तरी आज आपला उद्देश सफल झाला असं आपण म्हणू शकू. तर आपली भूमिका काय आहे त्याच्यामध्ये, म्हणजे आपण प्राध्यापक म्हणा किंवा आपले विद्यार्थी आहेत, तर त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांचे जे घरी वगैरे असं सांगितलं पाहिजे की काय पोल्युशन आहे त्याच्या संदर्भामध्ये पर्यावरण संतुलनाबद्दल आपण थोडीशी माहिती दिली पाहिजे, किंवा प्राध्यापकांनी निसर्गाच्या माध्यमातून एन्व्हायरमेंटचं एज्युकेशन दिलं पाहिजे की बघा ही शेती कशी असते, हे तळं कसं आहे, याची इकोसिस्टीम कशी आहे. आणि याचा फायदा म्हणजे काय होतं की बॉटनी आणि झुलॉजीमध्ये की आम्हाला काही प्रोजेक्ट्स असतात, त्या प्रोजेक्टमध्ये विद्यार्थ्यांना त्या एक पर्टिक्युलर वॉटर बॉडी किंवा पर्टिक्युलर इकोसिस्टीममध्ये त्यांना त्याला स्टडी करायची असते आणि त्याचे ऑब्झर्वेशन त्यांना त्या प्रोजेक्टमध्ये मांडायचे असतात. त्यामुळं काय होते की त्या विद्यार्थ्यामध्ये पर्यावरणाविषयी एक गोडी तयार होते. त्यामुळे तो एक सांगू शकतो की ही वॉटर बॉडी बॅलन्स्ड आहे का इम्बॅलन्स्ड आहे, पाणी गढूळ झालेलं आहे तर ही इम्बॅलन्स्ड आहे, पाणी गढूळ झाले आहेत, त्याचे अबायोटिक फॅक्टर्स हे म्हणावे तसे बरोबर नाही आहेत. कारण याला पाणी गढूळ होणे, सॉल्ट होणे, वॉटर टर्बिडिटी याला आपण अबायोटिक फॅक्टर्स असं म्हणतो की अबायोटिक फॅक्टर्स डिस्टर्ब झालेत. आणि अबायोटिक फॅक्टर डिस्टर्ब झाल्यामुळं ॲनिमल फाउना आणि फ्लोरल फाउना सुद्धा हा डिस्टर्ब झालेला आहे असं तो कन्क्लुजन काढू शकतो. जेणेकरून म्हणजे काय होतं की त्याला पर्यावरणाविषयी एक गोडी लागते. तर अशा प्रकारचे प्रोजेक्ट आपण दिले किंवा अशा प्रकारच्या फील्ड ट्रिप्स जर आपण काढल्या तर त्या विद्यार्थ्यांना गोडी लागू शकते. आता मग आपण विचार करतो की आपलं कॉलेज काय करते या संदर्भामध्ये. तर तुम्हाला माहित असेल की NSSच्या माध्यमातून समाधा इंगळे सर आणि काळे सर यांनी नाही का बऱ्याच मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केलेली आहे कॅम्पसमध्ये, तर केलीच आहे. पण रेवकी आणि देवकी या इथं मागच्या वेळेसच कॅम्प गेला होता, तिथेही भरपूर प्रमाणामध्ये वृक्ष लावले होते. तिथले NSSचे जे विद्यार्थी आहेत ते वृक्ष लावतात आणि वृक्ष जोपासतात पण. का नुसतं वृक्ष लावून काम होणार नाहीये, तर वृक्ष वाढवा पण आहे आणि वृक्ष लावा आणि वृक्ष वाढवा. तर या उक्तीप्रमाणे आमचे जे विद्यार्थी आहेत ते काम करतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आपला जो कॅम्पस आहे ज्याच्यामध्ये जो सगळा कचरा आहे, हा कचरा आपण वर्मी कंपोस्ट युनिट ज्याला आपण गांडूळ खत निर्मिती केंद्र याच्यामध्ये टाकण्यात येतो. गांडूळ खतामुळे नाही, गांडुळांमुळे त्याचं गांडूळ खत बनतं आणि हे खत आपण आपल्या कॉलेजमधले जेवढे झाडं आहेत त्यांना आपण पुरवण्यात येतं. दुसरी गोष्ट असं करते की हे आमचे विद्यार्थी हा सगळा प्रोजेक्ट राबवतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा त्याची ऑटोमॅटिक ट्रेनिंग होऊन जाते आणि ते रोजगारक्षम होतात. ते स्वतःच्या शेतामध्ये किंवा स्वतःच्या घरी अशा प्रकारचा गांडूळ खत प्रकल्प उभा करू शकतात, कारण त्याला जास्त काही भांडवल लागत नाही आणि हे गांडूळ खत विकू पण शकतात. त्याच्यामध्ये विद्यापीठ स्तरावर जर बघितलं तर विद्यापीठ स्तरावर सगळ्या स्ट्रीम्सला म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या सगळ्यांसाठी नाही का एक कंपल्सरी एन्व्हायरमेंट एक्झाम ठेवलेली आहे आणि त्यासोबत एक प्रोजेक्ट सुद्धा जमा करायचा असतो. तर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोजेक्ट सबमिट करणं हे कंपल्सरी असतं. याचा मार्ग उद्देश हा असतो की त्या विद्यार्थ्याला काहीतरी वाचावं एन्व्हायरमेंट संबंधी, त्याच्याबद्दल माहिती व्हावी, काहीतरी गोडी व्हावी, जेणेकरून जो काही टीव्हीवर ऐकेल, रेडिओवर ऐकेल, काहीतरी वर्तमानपत्र वाचेल, किंवा काही फोटोज जमा करेल, जेणेकरून एन्व्हायरमेंट संबंधी काही ना काहीतरी तो विद्यार्थी ऍक्टिव्हिटी करेल आणि त्याच्या माहितीमध्ये भर पडेल, हा त्याच्या मागचा असा उद्देश असतो. आणि आजचं जे आपण कार्यक्रम ठेवला आहे तर तो त्याच्यासाठीच ठेवला आहे की आपण आपल्या कॅम्पसमध्ये, आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये कमीत कमी एक झाड जरी लावलं तरी आजचा आपला हा उद्देश सफल झाला आहे असं मी समजतो आणि थांबतो.